नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ. तुमचं स्वागत करतो एका वेगळ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ, एक निरक्षीर विवेकी चर्चा. अन्वयार्थ, तुला सांगायला आनंद होतोय की मी आज खूप आनंदित आहे. म्हणजे आजची ही जी मुलाखत आहे ती अतिशय सुरेल होईल असं मला वाटतंय. म्हणजे आज आपल्याकडे येत आहेत ते एक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत. अच्छा, पण मी काय म्हणतो अद्वितीय, आपल्याकडे जर हार्मोनियम वादक येत असतील तर या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपण मैफल म्हटलं तर? वा वा वा, मला आवडलंय. मला हे अतिशय आवडलंय. म्हणजे समय सूचकता दाखवून तू जे काही सूक्ष्म दुरुस्ती केली आहेस त्यातून तुझं अद्भुत रसानुसरण प्रतिबिंबित होतंय. मला हे आवडलंय. आणि अधिक वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या पाहुण्यांना बोलवलं तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आजचे पाहुणे VR बिजापुरे यांचं. टाळ्या. या. नमस्कार सर. वा वा वा. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. स्थानपन्नवाद सर. स्थानपन्नवाद. I will introduce myself. Myself is Venkatraman Balakrishna Kuppuram Nalladurai Amideru Vijaypure. I am a Pandita. म्हणजे सर, तुम्हाला एक थोडंसं सांगतो की हे जबरदस्त मोठं नाव आहे आणि आम्हाला थोडं ते अशक्य प्राय वाटतंय घ्यायला. तर तुमची एक माफी मागतो आणि परमिशन असेल तर पंडितजी वगैरे म्हटलं तर चालेल? शास्त्रीजी वगैरे? Don't hesitate. You can call me Panditji. Karan everybody calls me Panditji. But before we start this show, I would love to thank everybody. कारण माझ्यासारखी छोटे कलाकाराला इथे या स्टेजवरती बोलवून तुम्ही माझा मुलाखत घेणार आहे. दिस इज अ व्हेरी ह्यूज मोमेंट फॉर मी. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे बघ, असं असतं अद्वितीय की दिग्गज लोक जी असतात ती त्यांच्या मनाचा मोठेपणा असा दाखवतात. म्हणजे खरं तर ते दिग्गज आहेत, पण आपल्या समोर ते स्वतःला छोटे बोलतायत, तर हा त्यांच्या मनाचा नम्रपणाच नाही का? खरं आहे, अगदी खरं आहे अन्वयार्थ. आणि कसं आहे बघ ना, नम्रपणा हा सौंदर्याचा एक अलंकार असतो असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलेलं आहे. आणि तो व्यक्तिमत्वात असलाच पाहिजे अन्वयार्थ. काय आहे बघ ना, म्हणजे व्यक्तिपूजा ही कधीही वाईटच असते. म्हणजे व्यक्तिपूजा ही स्वतःहून केलेली असू दे किंवा दुसऱ्याने केलेली असू दे किंवा अनुयायांनी देखील केलेली असू दे, ती वाईटच. कारण व्यक्तिपूजेचा जो मार्ग जातो तो डायरेक्ट हुकुमशाहीकडे जातो. आणि हुकुमशाही जर आपल्याकडे आली तर लोकशाही नेस्तनाबूत होते. असं सगळं आहे. तर मला हे असं वेगळं वाटतंय. त्यामुळे आणि कसं आहे की बाबा मी उत्तम आहे, बरोबर, हा अभिमान झाला. पण मी अमुकापेक्षा उत्तम आहे हा गर्व झाला. आणि गर्व हा व्यक्तिमत्वाला नेहमी घातक असतो. आपल्याकडे उदाहरणं आहेत, म्हणजे हिटलर किंवा मग इदी अमीन. म्हणजे ह्यांच्या सत्ता संपुष्टात आला का तर गर्व. खरं, तुझं अगदी खरं आहे. आणि ती म्हण प्रचलित सुद्धा आहे, गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं अन्वयार्थ. आणि ते वर कधी जाऊ शकत नाही कारण ते खालीच असतं. माझ्या घर खाली आहे. माझं घर खाली आहे म्हणून मी लगेच टॅक्सी पकडून इंटरव्ह्यूला आलेलो आहे. पंडितजी, पंडितजी, अधिक न ताणता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर मुलाखतीला मी प्रत्येक कलाकाराला जो आपण पहिला प्रश्न विचारतो तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सुरुवात कशी झाली? खरं आहे आम्हा, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. सुरुवातच आय विल टेल यू, माय आप्पा म्हणजे माय फादर, त्यानं माझ्यासाठी एक हार्मोनियम आणला. अच्छा, म्हणजे तेही हार्मोनियम वादक होते? नाही, आप्पा कधी हार्मोनियम, ही वॉज अ फ्रीडम फायटर. तर त्याला ते हार्मोनियम येत नाही. बट त्यानं मला बोटचं धरून शिकवलं. वा.
बोटचं बोट धरून शिकवणे असं आमा, मला आमा, म्हणायचं. बोट धरून अद्वितीय, तुला मला सांगायला आवडेल की बोट धरून शिकवणे हा जो वाक्प्रचार आपल्या मराठीत आहे हा. तो नेमका कुठून आला असावा कुठून असा आला मला पाहिजे? नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे बोट धरून शिकवणे असंच का, मनगट धरून शिकवणे असं का नाही, बरोबर. दंडाला धरून शिकवणे असं का नाही, अगदीच मानेला धरून शिकवणे असं का नाहीये म्हणजे मला आवडले पण मला या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट काय वाटते अर्थ माहितीये का, हा. की हा एक परप्रांतीय माणूस आहे आणि तो आपल्याकडे आला आहे. बरोबर. म्हणजे सध्या जो 2 भाषांमध्ये एक वाद सुरू आहे त्या क्षणाला हा परप्रांतीय माणूस आपल्याकडे येऊन आपल्या भाषेत संवाद साधतो आणि आपल्याला सांगतोय की भाषा ही जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. पण माझा अरे, ही त्याच्या वरचा प्रश्न आहे. काय? मुळात ज्या भाषेमुळे वाद होत आहेत त्या भाषेचा उगम कुठला आहे? भाषेचा उगम नेमका केव्हा झाला? मला वाटतं उत्क्रांतीमध्येच झाला हा, असा. अगदी म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत होती म्हणजे माकडापासून मनुष्य प्राण्याचा विकास होत बरोबर. तेव्हा काय झालं असावं काय की बाबा झालं? तेव्हा तर भाषा नव्हती. तेव्हा भाषा नव्हती. भाषा नव्हती. पण आपण जर गुहांमध्ये गेलो तर भित्तिचित्रांवरती एक जनसमुदाय दुसऱ्या जनसमुदायाला भेटतोय. हा. काही शिकारींची भित्तिचित्र आहेत. बरोबर आहे. तर मग ह्या तेव्हा सांकेतिक चिन्हांनी लोक संवाद साधायची का? नाही सूचक चिन्ह होती का? होती अन्वयार्थ मला काय सांगायचंय की एखादी गोष्ट जेव्हा आपण सतत करतो बरोबर. त्याच्यात करेक्ट असाच एक रिदम पाहिजे आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा सतत करतो बरोबर. तेव्हा त्या गोष्टी त्या समाजामध्ये रूढ होतात. म्हणजे काही अशी गोष्ट आहेत म्हणजे तेव्हाचे जे मानव होते आमा. यस ते आम्हा नाही बोलायचे पण ते उत्क्रांत जे मानव होते बरोबर. उत्क्रांत मानव होते ते ना एक विशिष्ट शैली कॅरी करायची. हो. आणि एखादी गोष्ट रोज केली की ती रूढ होते. बरोबर. तसंच काहीसं झालं, एक विशिष्ट शारीरिक हालचाली रूढ झाल्या आणि एक विशिष्ट स्वरशैली देखील रूढ अच्छा, मग झाल्या. त्यातून स्वराचा उगम झाला असं तुझं म्हणणं हा आहे. म्हणजे उदाहरण माझ्याकडे आहे. म्हणजे समजा ए असं बोलल्यानंतर अगदी सर परत हेच पाहिजे सर हेच पाहिजे ए बोलल्यानंतर बरोबर. खरोखर आवाज दिला तुम्ही माझं इंटरव्ह्यू घ्यायला मला एवढं लांबपणे बोलवला तर माझं इंटरव्ह्यू घ्या. नाही आम्ही तुमच्याकडेच येतोय मी सर. फक्त बोटच बोललो तर तुम्ही बोटला धरून स्वर्ग गाठलं. बोटाला धरून स्वर्ग गाठणे हा एक वाक्प्रचार म्हणजे माझा एक तोंड बंद राहत नाही. म्हणजे परकीय भाषेतला हा माणूस बरोबर. मराठीतले वाक्प्रचार असे धडाधड आपल्या समोर बोलतोय. खरं आहे. म्हणजे मराठी भाषेचं भाषा सौंदर्य कुठपर्यंत पोहोचलंय. बरोबर. आणि बोटामुळे आपल्याला काय काय मिळालंय. बरोबर. बोट लावणे, बरोबर. बोट चेपणे, हाताची बोटे तोंडात घालणे, बोट मोडणे, बोट मोडणे, पाचही बोट सारखी नसणे, बरोबर, सगळं बरोबर. बोटावरच आहे बाबा. बरोबर. म्हणजे तुला मी सांगतो की आपल्या मराठीत अवयवांवरून खूप वाक्प्रचार खरंय, आहेत. खरंय. त्याच्यावरती जर आपण एक लक्ष टाकलं तर आपल्याला एक नक्की कळेल की मराठी भाषेचं भाषा सौंदर्य हे खूप मोठं आहे. खरंय. एखादा माझ्याकडे पण लक्ष टाका. पंडितजी आम्हाला बोलू द्या कारण तुम्ही एवढं बोलताय ना की आम्हाला कळेच ना की काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं. म्हणजे कान माझा भरभरून वाहतोय. मी बोललाच नाही. पंडितजी तुम्हाला कळत नाहीये ज्ञानाच्या महासागरात आम्ही फक्त थोडस भिजतोय. आम्हाला ज्ञानाचा महासागर नाहीये. कुठं तरी बारका पोरगा सुसू करतो त्याच्यात तुम्ही दोघं नाचता. वा, म्हणजे प्रेक्षक हो तुम्हाला कळलं असेल की संगीताच्या तपश्चर्येबरोबर हा माणूस थोडा मिश्किल सुद्धा आहे. मी ना रे नाही. मी ना घ्या रे माझा. तुमची हार्मोनियमशी ओळख केव्हा झाली पण? व्हेरी गुड क्वेश्चन. एकदम वेगळं वाला. तर माझा जे आजोबा आहे ते खरं हार्मोनियम प्लेअर. हो. ते एखादं हार्मोनियम वाजत होतं तेव्हा माझ्या आईच्या पोटामध्ये मी होतं तेव्हा मी ते हार्मोनियम ऐकलं होतं. गर्भसंस्कार अन्वयार्थ हा एक वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे आदिम काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. म्हणजे अगदी. महाभारतामध्ये सुद्धा याचे काही दाखले सापडतात. अगदी. म्हणजे अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा त्याने चक्रव्यूहाबद्दल ऐकलं होतं असे दाखले आहेत. बरोबर. पण ह्या गोष्टीचा पूर्वार्धच खूप जणांना माहितीये. उत्तरार्ध खूप कमी लोकांना माहितीये. म्हणजे कसं आहे की अभिमन्यू गर्भात असताना ते तंत्र ऐकत होता. पण ते तंत्र ऐकताना अभिमन्यूने ते अर्ध तंत्र ऐकलं. बरं ते तंत्र अर्ध का ऐकलं असावं? का
कारण सुभद्रेचा डोळा लागला. डोळा लागला. सुभद्रेचा डोळा लागला आणि अर्धतंत्र ऐकल्यामुळे अभिमन्यू तिथे चक्रव्यूहात धारातीर्थी पडला. अरे बापरे. हा असं ते आम्हा- सगळं हा, आहे. नाही, खरं आहे. पण त्यावेळी मला बोलावं असं वाटतं काय? की कसं आहे हा. की गर्भसंस्कार हा. गर्भसंस्कार शिबिर हा. जी आता 21व्या शतकात घेतली जातात बरोबर. ती योग्य आहे की अयोग्य नाही नाही आहे? अन्वय अर्थ मला याच्यात बोलायला आवडेल. ती योग्य असतातच असं नाही. आम्हा. कधी कधी नसतात सुद्धा. हा नाही पण कसं आहे माझ्याशी पण बोला ना रे. तुमच्या दोघांच्या इडली मध्ये माझी खोबऱ्याची चटणी घ्या ना रे. एखादं घ्या ना रे. पंडित, काय बोलताय तुम्ही? पंडितजी हे सगळं तुमचंच आहे. नाही पण तुम्ही आता एवढं- हे इडली वरून बोललात हा, हा. म्हणजे आता हे साऊथचे आहेत. बरोबर. इडली चटणी हा दाक्षिणात्य पदार्थ आहे. बरोबर. पण त्याच्याबरोबरचं सांबार हे दाक्षिणात्य नाही. हो काय बोलतोस? हो 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 अम्मा. मी आता एक पुस्तक माझ्या वाचनात आलं की सांबार हा पदार्थ महाराष्ट्रीयन आहे. काय बोलतोस? हा म्हणजे छत्रपती संभाजी राजे जेव्हा तंजावरला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्यासाठी वर्णाला फोडणी देऊन एक पदार्थ तयार करण्यात आला आणि त्या पदार्थाला काय बरं बोलावं त्यावेळी की छत्रपती संभाजी राजे यांच्यासाठी केलेला आहार म्हणजे सांबार. वा अशा प्रकारे सांबारचा इतिहास आहे म्हणून तो मराठी पदार्थ आहे. वा, 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 चटणी बोललो तरी या सांबारवर बोलतात. अरे, मी पोट बोललो तर या गर्भसंस्कारवर बोलतात. इथे अख्खा टेलिफोन ऑफिस उघड आहे. तुम्ही तिकडे पोस्ट ऑफिस उघड ठेवलेलं आहे. इकडे नाही या ना पण, रे. एक मिनिट पंडितजी आता आम्ही इथे पोस्टाजवळ आलोय तरी पत्र टाकायचो तेवढं टाकून बरं, घे. टाक. तुम्ही दोघांनी अन्वय- खरं तर पत्र व्यवहारच केला पाहिजे कारण समोरासमोर तुम्ही बोलायला नाही आणि दे. पंडितजी आम्ही येतोय. पंडितजी आम्ही येतोय. पंडितजी येतोय. आम्ही तर नाही, कसं आहे? एकदा माझं घ्या ना रे. नाही नाही एकदा घ्या ना रे. मला एक प्रश्न पंडितजी पंडितजी मला पंडितजी मला पंडितजी- पंडितजी मला विचारू दे. विचार. पंडितजी कसं वाटतंय बोलून? आम्हा या माझा आज उपवास असत म्हणून मी शांत असत. नाहीतर मी वड्या पोहडले असते. प्रेक्षक हो मगाशी सांगितल्याप्रमाणे हा माणूस थोडासा मिश्किल आहे. खरंय खरंय खरंय. अन्वयार्थ आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया म्हणजे तू विचारलं गे तिसरा विचार प्रश्न. विचार हार्मोनियम बद्दल. पंडितजी मी तिसऱ्या प्रश्नाकडे येतो. मला सांगा एवढी सगळी वाद्य असताना बरोबर तुमचा ओढा हार्मोनियमकडे का? हार्मोनियम जे आहे या 19 मुळात अद्वितीय हार्मोनियम हे वाद्यच परदेशी वाद्य आहे. काय हे तुला बोलतोस? माहितीये काय का? अन्वयार्थ? नाही मला हे काहीच माहित नाही खरं. कसं आहे चीन मध्ये एक शेंग नावाचं वाद्य आहे. ते शेंग. माउथ ऑर्गन सारखं हो, असतं हो. आणि ते शेंग वाद्य शेंग तुम्ही दोघा त्या शेंगाच्या मधल्या 2 दाना पण तुम्ही दोघा नाही तेच सांगतोय एक दिवशी माझ्या कलबत्त्याखाली कुठं दार तो आला. तेच सांगतोय की ते शेंग जे वाद्य आहे ते विकसित होत होत हार्मोनियमचा शोध लागला. आणि हार्मोनियम जेव्हा भारतात आली तेव्हा सुरुवातीला तिला भारतीय वाद्यांमध्ये तिचा समावेश केलेला नाही. बापरे. हा पण त्याच्यानंतर तिला आपण संवादिनी म्हणतो. तर संवादिनी का म्हणतो बरं? का म्हणतो मला मला ऐकायला आवडेल. हार्मनी म्हणजे संवाद. या माझा गेला. हार्मनी थ्रू आपल्याशी संवाद साधणारं वाद्य म्हणून ती संवादिनी. या मला बोलू द्या रे. पण मला ना अन्वयार्थ तुला विचार असं वाटतं की हार्मनी आणि हार्मोन्स याच्यामध्ये काही साम्य असेल का? म्हणजे मला असं विचार करून तुम्ही वाटतंय की हार्मोन्स ही एक वेगळी गोष्ट आहे. हे कारण नको की रे. पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन असतो हा, आणि स्त्रीमध्ये बरोबर. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन असतो. आणि